Good morning, students. Today we will study various in-text questions as well as the English workshop lesson number 1.2, The Thief Story, written by Ruskin Bond. Now, the first in-text question on page number 8. It is, what is the narrator quite successful at? नेरेटर म्हणजे हा स्टोरी टेलर जो आहे तो कोण आहे? सो कॉल्ड हरिसिंग. हरिसिंग त्याचं काही ॲक्च्युअल नाव नव्हतं, परंतु तो जो हरिसिंग आहे तो कशामध्ये सक्सेसफुल होता? द नेरेटर वॉज क्वाइट सक्सेसफुल ॲट रॉबरी और थेफ्ट. आन्सर, द नेरेटर वॉज quite successful at the theft or robbery. तो 15 वर्षाचाच परंतु सराईत पॉकेटमार किंवा थोडक्यात एक सराईत चोर 15 वर्षाच्या वयातच तो एक पट्टीचा चोर बनलेला होता. देन क्वेश्चन नंबर 2, हू डज आय रेफर टू इन दिस स्टोरी? आता आय म्हणजे कोण? स्टोरी टेलर हा कोण आहे? हरिसिंग आहे ना, तो थीफ आहे, तो चोर आहे. मग तो चोरच आय, इथे तो स्टोरी सांगणारा चोर आहे म्हणजे तो स्वतःला आयच म्हणणार आहे ना. मग आता इथं हू डज आय रेफर टू दिस स्टोरी? इन दिस स्टोरी आय refers to the thief हरी सिंग. सिंगची स्पेलिंग काय रे बुकमध्ये? हरी सिंग. हरी सिंग वॉज हिज निकनेम है ना. ओरिजिनल नाव त्याचं आपल्याला स्टोरीमध्ये सांगितलेलंच नाही. नेक्स्ट इन टेक्स्ट क्वेश्चन इज, वाय डिड द नेरेटर चेंज हिज नेम एव्हरी मंथ? प्रत्येक महिन्यामध्ये तो आपले नाव का बदलत होता? टू हाईड द आयडेंटिटी फ्रॉम पोलीस ॲज वेल ॲज द फॉर्मर एम्प्लॉयर्स. म्हणजे पहिले कुणाकुणावरती हात साफ केलाय त्यांच्यापासून लपून राहण्यासाठी किंवा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो काय करायचा? आपली नावं प्रत्येक महिन्याला बदलत राहायचं. म्हणजे हरिसिंग हे त्याचं काही शाश्वत नाव नव्हतं. तर मग वाय डिड द नेरेटर चेंज हिज नेम एव्हरी मंथ? आन्सर इज, ही चेंज्ड हिज नेम एव्हरी मंथ टू हाईड हिज आयडेंटिटी from police and the former employers. आता फॉर्मर एम्प्लॉयर्स म्हणजे याला काही काम देणारे कोणी असे रोजगार देणारे व्यक्ती नव्हते, परंतु ज्याच्याकडे यांनी हात साफ केला होता, ज्या ज्या लोकांना लुटलं होतं त्यांच्यापासून लपवण्यासाठी, आयडेंटिटी लपवण्यासाठी तो काय करायचा? स्वतःचं नाव बदलत राहायचा. नेक्स्ट पेजवरती क्वेश्चन आहे, व्हॉट फेवर डिड अनिल डू फॉर द नेरेटर? तर आता हा जो हरिसिंग होता, हरिसिंगसाठी चांगल्या गोष्टी म्हणजे हरिसिंगसाठी अनिल काय काय करत होता? अनिल हरिसिंगला लिहायला वाचायला शिकवत होता, त्याला खाऊ पिऊ घालत होता, आहे की नाही? त्याला राहायला व्यवस्था केली होती. अनिलने हरिसिंगसाठी काय काय केलं होतं? अनिल प्रोव्हाइडेड फूड अँड रेसिडेन्स फॉर किंवा टू हरिसिंग. ही also taught
हरी सिंग टू काय आहे, रीड अँड राईट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो हरिसिंगसाठी करत होता. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, व्हॉट प्रूव्ज दॅट द नेरेटर स्टील प्रॅक्टिस्ड डिसीट. म्हणजे हरिसिंग हा जेव्हा अनिलकडे राहायला आला होता, अनिल त्याला लिहायला वाचायला शिकवत होता, खाऊ पिऊ घालत होता, चांगल्या पद्धतीनं सांभाळत होता, तरीसुद्धा हा आपला फसवाफसवीचं काम करत होता. हे कशावरून कळतं, वेन अनिल गेव हरिसिंग मनी टू परचेस द डेली फूड ॲटम्स. रोजचं लागणारं जे काही ॲटम्स होते, फूड ॲटम्स खरेदी करण्यासाठी, जेव्हा अनिल त्याला पैसे द्यायचा तेव्हा त्यातूनही तो काय करायचा, गुपचूप म्हणजे तो 1 किंवा 2 रुपये आपले सेविंग करून ठेवायचं, म्हणजे चोरून ठेवायचं अनिलला न सांगता. याच्यावरून समजतं की नाही, बघा ते वाक्य कुठं आलं आहे, म्हणजे मेड मनी बाय सेविंग 1 or 2 रुपीज. म्हणजे जेव्हा केव्हा अनिल त्याला पैसे देत होता ना, तेव्हा तो काय करायचा, त्यातूनही 1 रुपया किंवा 2 रुपये तो काय करायचा, तो बचत करून ठेवायचा आणि तो काय अनिलला सांगायचा नाही. म्हणजे काय आहे, थोडक्यात तो अनिलला फसवायचं काम करत होता. कुठल्या पेजवरती आले बघून ठेवा ते. लिहूया तिथे. अनिल वॉज गिविंग मनी टू हरी सिंग टू परचेस daily needs, but Hari Singh used to make money or save 1 or 2 rupees without इन्फॉर्मिंग अनिल, है ना. अनिलला न सांगता तो काय करायचा, 1-2 रुपये गुपचूप आपले जपून ठेवायचा, चोरून ठेवायचा. त्यामुळं आपण म्हणू शकतो की हा हरिसिंग जो आहे तो काही बाज आला नव्हता चोरीपासून, म्हणजे चोरी त्यांनी सोडली नव्हती, तो त्याचं काम करत होता. आता नेक्स्ट, what could have caused the scars on the Hari's face. जेव्हा अनिल हा गाढ झोपलेला होता, है ना, अनिल गाढ झोपलेला होता, तेव्हा हरिसिंग चोरी करत होता. त्यामुळं हरिसिंगच्या मनामध्ये एक प्रकारची काय होती, भीती होती आणि त्याला वाईटही वाटत होतं की मी एका सज्जन माणसाचे पैसे चोरतोय, है ना. त्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर स्कार्स आले होते. Anil was fast asleep. Hari Singh was going to steal money kept under the mattress. He was knowing that he was deceiving a kind and generous
Anil. So there were scars on Hari's face. म्हणजे कसं, हा चोर होता, परंतु त्याला आपण एक चुकीचं काम करतोय, एका सभ्य चांगल्या आपल्यावर उपकार करणाऱ्या माणसाला आपण फसवतोय ह्याची जाणीव झाली होती. त्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर आता कसा स्कार्स आले होते, म्हणजे चिंता पसरली होती थोडक्यात. वाय डिड हरी हेजिटेट टू बोर्ड द ट्रेन? हरीला ट्रेनमध्ये का बसावं वाटलं नाही? हरीज कॉन्शियस, सद्सद्विवेक बुद्धी म्हणतो ना आपण, माइंड वॉज अगेन्स्ट द ॲक्ट ऑफ रॉबिंग अनिल. He was repenting of his action. So Hari could not board the train. Could not board the train. म्हणजे हरी ट्रेनमध्ये का चढू शकला नाही? कारण तो एका सभ्य माणसाला, कष्टाने कमवलेले पैसे आणलेल्या अशा सभ्य माणसाला फसवत होता. हरीची सद्सद्विवेक बुद्धी ह्या चोरीच्या कृत्याला विरोध करत होती. एका बाजूने त्याला चोरी करा वाटत होतं, तर दुसऱ्या बाजूने त्याचं मन तयार होत नव्हतं. परंतु जेव्हा तो ओव्हरपॉवर झाला पेशामध्ये, तेव्हा त्याने चोरी केली. मग आता केली चोरी, ट्रेनपर्यंत गेला, परंतु त्याचं जे सद्सद्विवेक बुद्धी होती, आतलं मन होतं, ते त्याला ट्रेनमध्ये चढू देत नव्हतं. त्यामुळे तो चढू शकला नाही. वाय डज हरी बिलीव्ह दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प? इफ हरी had more friends, they would be disturbance for his profession of theft. चोरीच्या कृत्यासाठी ते अडथळा ठरले असते, मग तो चोरी करू शकला नसता. He could not earn money by robbery किंवा he would be identified. या सगळ्या गोष्टीमुळे तो ओळखला जाऊ शकला असता. मित्र चोरी करू दिले नसते, किंवा मित्रांमध्ये ही गोष्ट कळली असती, मग तो चोरीच्या प्रोफेशनमध्ये ते डिस्टर्बन्स ठरले असते, अडथळा ठरले असते. म्हणून त्यांनी मित्र जास्त केले नव्हते. व्हॉट इज फेस रिडिंग? जजिंग अ पर्सन by external appearance of a face and posture. म्हणजे एकंदरीत त्या व्यक्तीचं, त्याला बघितल्यानंतर त्याचा चेहरा, त्याचा पेहराव, त्याची एकंदरीत परिस्थिती बघून आपण जे काही त्या व्यक्तीबद्दल जज करतो, अंदाज बांधतो, गेस करतो, दॅट इज नथिंग बट फेस रिडिंग. Sorry. What were Hari's regrets as he pondered over his theft? म्हणजे
त्याच्या थेफ्टबद्दल. व्हॉट वेअर हरीज रिग्रेट्स ॲज ही पॉन्डर ओव्हर हिज थेफ्ट. म्हणजे हरीला कशाचं दुःख होतं? समजा त्याची चोरी पकडली गेली तर दुःख कशाचं होतं? आता हरीला दुःख ह्याच गोष्टीचं होतं की मी एका काइंड आणि जनरस व्यक्तीला, की ज्यांनी सेल्फलेसली हेल्प्ड हरी सिंग, कसल्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता हरी सिंगला मदत केली, सांभाळलं, टूक केअर. मग अशा व्यक्तीला मी फसवलं आहे आणि पैशामुळे नाही, नॉट ड्यू टू द थेफ्ट ऑफ मनी, बट अनिल वुड बी व्हेरी अनहॅपी बाय नोईंग आय हॅव ब्रोकन हिज ट्रस्ट. म्हणजे त्याचा मी विश्वास तोडलाय, विश्वासघात केलाय, ही गोष्ट कळाल्यानंतर अनिलला फार दुःख झालं असतं. मग ह्या चिंतेत तो होता. व्हॉट वेअर हरीज रिग्रेट्स. हरी वॉज डीपली वरीड कॉमा देऊन लिहूयात. इफ अनिल नोज details about the theft, Anil will be shocked or unhappy due to breaking of his trust, not stealing the money. म्हणजे मी फक्त पैसे चोरलो याचं दुःख अनिलला कमी झालं असतं, परंतु किंवा झालंही नसतं, परंतु त्याचा मी विश्वासघात केला याचं फार मोठं दुःख अनिलला झालं असतं. मग याच्या चिंतेमध्ये हरिसिंग होता. म्हणजे थोडक्यात आता या परिस्थितीमध्ये हरिसिंग काय आहे, पश्चाताप करतोय थोडक्यात. there are again 2-3 in-text questions. Let us try to write answers of these questions. We will do rest of the exercise or workshop tomorrow, but we will write the answers of these 2-3 in-text questions today only. आताच लिहूयात, कारण 3च तर राहिलेत ना. What are these questions? Tell me the first one. पहिला सांगा कुठले. Why did Hari feel nervous? Question number 11. Why did Hari feel nervous? Next. Does Anil realize that he had been robbed? Next. Why did Hari give a genuine appealing smile? Why did Hari give a genuine appealing smile. चला क्वेश्चन 11 याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. वाय डिड हरी फील नर्वस. हरी आता नर्वस का झाला होता? नर्वस कुठे झाला हरी? पैसे परत ठेवण्याच्या वेळेस का तो ट्रेनवर आता एकटाच थांबला होता तेव्हा? कुठून प्रसंग आहे हा?
नर्वस केव्हा झाला तो? बघा थोडंसं आहे का कुठे? ठेवतानाच, बरोबर, ठीक आहे. Because it was easy for a robber to steal the money, but it was very difficult to return those or keep at the same place without knowing to anyone. He was worried for how to keep the bundle of notes under the mattress again. बरोबर आहे. म्हणजे चोरी करणं सोपं होतं, परंतु पुन्हा ती चोरलेली रक्कम जी आहे वापिस जैसे थे नेऊन ठेवायची हे अवघड काम होतं. मग आता ते पैसे त्या मॅट्रेस खाली पुन्हा ठेवायचे होते, कसे ठेवायचे या चिंतेत तो होता आणि म्हणून तो नाराज झाला होता. नेक्स्ट आहे, डज अनिल रिअलाइज दॅट ही हॅड बीन रॉब्ड. मग अनिलला जाणीव झाली का की तो लुटला गेला होता? येस, अनिलला जाणीव झाली होती. येस, अनिल had realized that he had been robbed. तो लुटला गेला हे अनिलला जाणीव झाली होती, परंतु त्यांनी कसल्याही प्रकारे बट ही डिडंट शो किंवा डिडंट शो एनी साइन on his face or lips that he had realized the whole incident of a robbery. म्हणजे रॉबरीचा प्रसंग त्याला कळला होता हे त्यांनी दाखवलं नाही, ओठावरही दाखवलं नाही किंवा चेहऱ्यावरही दाखवलं नाही, परंतु निश्चित अनिलला याची जाणीव झाली होती. वाय डिड हरी गिव्ह अ जेन्युइन अपीलिंग स्माईल. एवढं सगळं प्रकरण झालं, सगळं काही झालं, पुन्हा चोरीचे पैसे वापस ठेवले गेले, अनिलला जाणीव झाली होती, परंतु अनिल रोजच्या रुटीनप्रमाणे सकाळी लवकर उठला, चहा बनवला, हरिसिंगला पण उशिरा उठल्यानंतर चहा ऑफर केला आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये 50ची नोट दिली आणि काय सांगितलं, हरिसिंगच्या मनामध्ये भीती होती की ही 50ची नोट मला देतोय आणि भिजलेली नोट आहे. हे समजलं असेल तर अनिल दुःखी झाला असेल किंवा मला एखाद्या वेळेस तो घरी पाठवेल, परत पाठवेल किंवा माझी फजिती करेल, पण तसं काहीच नाही झालं. अनिलने काय केलं, ती 50ची नोट देत त्याला सांगितलं की यू विल बी पेड नाऊ, हेन्सफोर्थ यू विल बी पेड युअर सॅलरी रेग्युलरली. मग
त्याला अतिशय आनंद झाला आणि एकतरी चोरीचा गुन्हा माफ झाला होता आणि दुसरी गोष्ट अनिलच्या सानिध्यात त्याला राहायला मिळणार होतं. त्याला माणूस बनण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली होती. म्हणून तो काय आहे, खरोखर मनातून खुश झाला होता. देअरफॉर ही गेव अगेन अ जेन्युइन अपीलिंग स्माइल. मग आता फॉरगिव्हिंग हरी सिंगला माफ करत अनिल पेड किंवा अनिल ऑफर्ड a 50 rupee note to Hari Singh in the next morning of theft as his salary. Also, Anil assured to pay Hari Singh's salary regularly. So Hari Singh pleased of this and gave a genuine appealing smile. A genuine appealing smile. Please practice these questions and answers in writing in your notebook. Make a separate notebook for our English subject. If you like the videos or our lectures, try to subscribe the channel or like the channel and press the bell icon. Thank you very much.